नमस्कार. व्हॉट्सॲपवर एक भावनात्मक कथा वाचण्यात आली. ही कथा कोणी लिहिली आहे हे माहीत नाही, पण ज्यांनी पण लिहिली आहे त्यांना त्रिवार प्रणाम. छान छान लिहिली आहे ही कथा, अगदी हृदयाला भिडते. या कथेचं मी अभिवाचन करतोय, ऐका तर. पती व पत्नी कायद्याने दोघे वेगळे झाल्यावर त्यांनी राहतं घर विकायला काढलं. ब्रोकरच्या थ्रू तिच्या वडिलांनी ते घर विकत घेतलं आणि पुन्हा घराची एक किल्ली त्याच्या हातात देत ते म्हणाले, मी माझ्या लेकीला ओळखतो तसाच तुलाही. सगळ्या गोष्टी भावनेच्या भरात करतोस, अगदी माझ्या लेकीशी लग्नसुद्धा. आणि पुन्हा भावनेच्या भरात एकत्र यावंसं वाटलं तर तसं व्हायला नको. म्हणून ही रिकामी वास्तू तुझ्या हवाली करतोय. कधी वाटलं तर येऊन बसत जा. अरे, भरल्या घरापेक्षा रिकामं घर जास्त बोलतं आपल्याशी. भावनेपेक्षा विचार जास्त ठाम असतात. विचारांवर ठाम झालास तर घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही. आणि निर्णय ठाम झाला की माझी किल्ली मला परत दे, नाहीतर येऊन माझी मुलगी परत घेऊन जा. आणि खरंच तो ढळत्या दुपारी रिकाम्या घरात बसायला लागला. कलंडणारी उन्हं आपल्या घरात अशी ऐस पैस पसरतात त्याला माहीतच नव्हतं. मावळतीचा वारा अख्ख्या घराचा ताबा घेतो याची त्याला कल्पनाच नव्हती. एक चुकून राहिलेलं काल निर्णय होतं भिंतीवर आणि हवेमुळे ते फडफडत होतं. त्या फडफडण्याचा आवाजसुद्धा त्याला नवा होता. त्यानं जवळ जाऊन बघितलं. कसल्या कसल्या नोंदी त्यावर तिनं करून ठेवल्या होत्या. कसली बिलं, देण्याची तारीख, दुधाचा हिशोब, कामवालीचे खाडे, पेस्ट कंट्रोलची तारीख, सिलेंडर संपल्याची तारीख, सामान येण्याची तारीख, इस्त्रीचे कपडे, त्यांचा हिशोब. या कशातच सहभागी नव्हता. अगदी तिच्या महिन्याच्या तारखासुद्धा. तारीख पुढे गेली तर त्याला अगदी गलबलूनच आलं. या कशातच आपण सहभागी नव्हतो. ती एकटीचा डाव खेळत राहिली आणि आपण फक्त तक्रार करत राहिलो. त्याला त्या काल निर्णयासमोर उभं राहणं शक्य होईना. म्हणून तो बेडरूममध्ये आला आणि त्यानं खिडकी उघडली. खिडकीत तिनं हौसेने लावलेली शेवंती होती, वाळून वाळून झुरायला आलेली. तिला भिजवायला तो आतुर झाला, कातर झाला आणि पाणी पाजायला भांडं नव्हतं. त्यानं कुंडीत सिंकमध्ये नेली आणि यथेच्छ पाणी शिंपडलं. तहानलेली शेवंती गटागटा पाणी प्यायली आणि तोच तृप्त झाला. तेवढ्यात लॅचकीने दार उघडल्याचा आवाज आला. ती आली होती, शेवंतीसारखीच. तिला समोर बघून तो उन्मळून गेला. काय काय अवस्था करून घेतली आहे ना. हिच्या आयुष्यातलं आपलं स्थान आपल्या लक्षात कसं नाही आलं, की आपण लक्षात घेतलंच नाही. अरे, जिद्दीला पेटून भांडते तेव्हा ती कुठल्याही टोकाला पोचते हे काय आपल्याला लग्नाच्या आधी माहीत नव्हतं. दोघांची नजरानजर झाली. दोघे क्षणभरासाठी स्तब्ध. ती म्हणाली, मी ही शेवंतीच न्यायला आले होते. तो गलबलून म्हणाला, आत्ताच पाणी दिलंय, तिचं निथळणं थांबेपर्यंत थांब ना. आणि ती थांबली अगदी कायमची. वाह वाह, मस्त मस्त कथा.
ही जर भावनात्मक कथा तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये आपले अभिप्राय जरूर द्या आणि याचं सादरीकरण कसं वाटलं हेही सांगा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.